सुविधा हम दे सकते हैं उसके लिए हमारे पूरी एपेक्स काउंसिल हमारे मेंबर्स तैयार है और काम भी कर रहे हैं। आपने देखा होगा स्टेडियम में क्लीनलीनेस हो या फ्री ड्रिंकिंग वाटर हो या छोटी छोटी चीज, टॉयलेट्स क्लीन होने चाहिए, सीट्स, मतलब एक जो अच्छी सर्विस देने हैं एसोसिएशन की तरफ से, वो हम लोग ने पूरी तैयारी की है और कल आपको ये बड़ी मैच में दिखाई भी देगा। रवि शास्त्री जी के नाम पे आज एक स्टैंड अप करने जा रहे हैं, तो ये फैन शायद पूछना चाह रहे हैं कि इतनी देर क्यों हो गई इनको, या आप लोगों के दिमाग में अब आया, मतलब इस सब के पीछे क्या कुछ रहा और ये कैलकुलेटेड डिसीजन जो आप लोगों ने लिया है? देखो, मैं अभी अध्यक्ष बना हूँ और रवि शास्त्री जी का जो मुंबई और भारत के लिए जो कंट्रीब्यूशन रहा है उसको कोई कंपैरिजन नहीं है। पहले क्यों नहीं हुआ, कैसे नहीं हुआ, आज हुआ, हमारे सबके टेन्योर में हुआ, उस लिए मतलब हमारे लिए खुशी की बात है। और मुंबई क्रिकेट एसोसिएशन हर एक प्लेयर का, क्रिकेटर का मान सम्मान उचित देता है, वो फर्स्ट क्लास प्लेयर हो या क्लब क्रिकेटर हो या भारतीय क्रिकेटर हो, हमारे लिए सब समान है। और आज जो हम काम कर रहे हैं या हमारी जो पूरी फैसिलिटी, आपने इंफ्रास्ट्रक्चर देखा होगा, वानखेड़े हो, बीकेसी में हो या कांदिवली में, ये क्रिकेट और क्रिकेटर के लिए है। और रवि शास्त्री जी और उनके फैमिली के लिए भी मैं मतलब बधाई देना चाहता हूँ, क्योंकि उनके पेरेंट्स के लिए एक बड़ी चीज है, ऐसा उन्होंने रवि शास्त्री ने हमें कन्वे किया था। और बाकी भी हम लोग ने, डायना एडल जी मैडम हो गए, दिलीप सरदेव सर हो गए, एकनाथ सोलकर जी हो गए, इनके नाम से भी हम लोग गेट कर रहे हैं। तो मुंबई क्रिकेट एसोसिएशन, आपने देखा होगा, ये कभी भी क्रिकेटर रिलेटेड कभी डिसीजन लेते हुए आगे पीछे नहीं करते, जो भी अच्छा कर सकते हैं वो हम करते आए। और ये जो अंडर-19 की टीम जीत के आई है अभी वर्ल्ड कप, और जैसे आयुष मात्रे यहाँ के कप्तान है, तो क्या उनकी कुछ अभी प्लानिंग है आपका, कुछ उन लोगों को सम्मान देने का, कुछ उन्हें बढ़ावा देने का, किस तरह आप लोग? अभी ये वर्ल्ड कप के बाद हम लोग का जो एनुअल अवार्ड्स है उसमें उनका मान सम्मान, जो सत्कार करना है वो हम करेंगे। और जितने भी विनर्स है हमारे, मतलब वुमेन क्रिकेट में जेमिमा हो गई, बाकी जो प्लेयर्स उसमें थे, सपोर्ट स्टाफ में थे, मुंबई के जो लोग थे, उन सभी का हम सत्कार और सम्मान करेंगे। और इसके पहले भी एशिया कप जीते, उसके बाद हमारा एनुअल अवार्ड्स हुए नहीं है, तो वो एनुअल अवार्ड्स में वो भी हम इम्प्लीमेंट करेंगे, क्योंकि सूर्या कुमार यादव तब कैप्टन था। और हम एक ख्वाहिश रखते हैं कि अभी वर्ल्ड कप भी जीत के वो भी एक मोमेंट हम लोग एनुअल अवार्ड में एमसीए के सेलिब्रेट करें। आणि उद्या मोठा मॅच आहे आपला, सेमीफायनल, भारताची टीम सेमीफायनलमध्ये काय काय इंतजाम करण्यात आलेले आहेत आपल्या वानखेडे स्टेडियमवर? मुंबई क्रिकेट असोसिएशन त्यांचे पॅरेंट बॉडी बीसीसीआयच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत काम करत आली आहे। आमच्यासाठी छोटी मोठी मॅच ही सर्व समान आहे। कुठलीही मॅच आम्ही तेवढी सिरियसली घेतो जेवढी आमची फर्स्ट क्लास मॅच असते, आणि स्पेक्टेटर्ससाठी जी व्यवस्था आम्ही चांगली देऊ शकतो, म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट, चांगले स्वच्छ टॉयलेट्स असतील, फ्री ड्रिंकिंग वॉटर असेल, कम्फर्ट वाईज सीट्स, क्लिनलीनेस, म्हणजे ज्या ज्या मायक्रो लेवलला जे प्लॅन करू शकतो, हे आमच्या अपेक्स काउन्सिल मेंबर, क्लब सेक्रेटरीज यांनी सगळ्यांनी ती मेहनत घेतली आहे। आणि 2011चा वर्ल्ड कप असेल, त्याच्यानंतर पण इकडे T20 वर्ल्ड कप झाला, वन डेचा 2023 मध्ये वर्ल्ड कप झाला, जे चांगली सुविधा देऊ शकतो त्याच्यासाठी आम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशन कधीच मागे पडत नाही। जिकडे जिकडे कमतरता असेल, तुमच्या माध्यमातून पण तुम्ही दाखवू शकली तर आम्ही अजून 24 तास आहेत, त्याच्यात चांगलं काय देता येईल लोकांपुढे ते देऊ नक्की। उपांत्य फेरी आहे, खूप मोठा उत्साह आहे लोकांमध्ये, लोक गर्दी करणार आहेत, ज्यांना तिकीट भेटलं ते तर येणार आहेत, ज्यांच्याकडे तिकीट नाही तेही येणार आहेत, त्यांची सुरक्षा व्यवस्था कशी करण्यात आली आहे? महाराष्ट्र गव्हर्नमेंट नेहमीच क्रिकेट असोसिएशन असेल किंवा क्रिकेटचे जे फॅन्स आहेत त्यांना कॉपरेट करतं। मुंबई पोलीस नेहमीच कामात तत्पर असते, त्यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली जे काय चांगलं करता येईल ते आम्ही करत आलो आणि करत राहू। फॅन्सची तर नक्कीच गर्दी होणार, कारण क्रिकेट हा असा खेळ आहे जिकडे भारतीय प्रत्येक नागरिक आहे हा कुठेतरी अट्रॅक्ट होतो, प्लेयर्सला सपोर्ट करण्यासाठी अट्रॅक्ट होतो। आणि क्रिकेट आपल्या देशामध्ये एक रिलीजन असल्यामुळे सर्व जाती धर्माची लोक एकत्र एक उत्साहाने भारताला सपोर्ट करण्यासाठी उद्या जमतील। सेमीफायनल मॅच आहेच, पण त्याच्यासोबत अजून एक मोठी गोष्ट आहे की मुंबई क्रिकेट असोसिएशननी रवी शास्त्री, डायना एडलजी आणि हे जे अजून 2 पूर्व खिलाडी आहेत त्यांना सन्मानित करण्यासाठी गेट्स आणि स्टॅम्प त्याच्या नावावर केले आहेत। ही केवढी मोठी गोष्ट आहे आणि याचा निर्णय कसा करण्यात आला? मुंबई क्रिकेट असोसिएशन आज जर तुम्ही बघितलं तर 100 वर्षाच्या दिशेने चाल पुढे जाते।
जो आपला इतिहास आहे हा कोणी विसरू शकत नाही आणि त्या इतिहासामध्ये क्रिकेटर्सचा रोल फार महत्वपूर्ण आहे. मग ते जे कोण क्रिकेटर्स असतील त्यांचा आजपर्यंत आम्ही मान सन्मान करत आलो आहे आणि जे करू शकतो त्यांचा केला पाहिजे असं आमच्या अपेक्षा म्हणणं होतं. म्हणून रवी शास्त्रीजींचं आम्ही आज स्टँडला नाव देतोय. गेट्सला नावं डायना ॲडलजी मॅडम असतील, दिलीप सरदेसाई सर असतील, एकनाथ सोलकरजी असतील, ह्या सर्वांची नावं आम्ही गेट्सला देतोय. जी कोणी नावं द्यायचं किंवा स्कॉलरशिप रिलेटेड असेल किंवा जिकडे जिकडे आमचे फॅसिलिटी येणाऱ्या काळात होतील तिकडे कोणाचं काय कधी नाव द्यायचं हे अपेक्स काउन्सिल आणि आमचे क्लब सेक्रेटरीज त्याचं डिसिजन घेतीलच. पण क्रिकेटर्सना बॅक करणं हे आमचं कर्तव्य आहे. असोसिएशन म्हणून आम्ही क्रिकेट आणि क्रिकेटर्ससाठीच काम करतो. MCHचे अध्यक्ष म्हणून आणि एक क्रिकेट चाहत्या म्हणून तुमची काय अपेक्षा आहे उद्याच्या मॅचमधून? चांगली क्रिकेट मॅच झाली पाहिजे, दोन्ही साईडचे प्लेयर्स चांगले खेळले पाहिजे. पण एक भारतीय म्हणून आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून भारत जिंकलं पाहिजे ही आमची इच्छा आहे आणि ते आम्ही उद्या नक्कीच बघू आमच्या प्रत्येक भारतीय प्लेयर्सचा. शेवटचा प्रश्न, तुमचे अॅन्युअल अवॉर्ड्स अजूनही पेंडिंग आहेत. त्याच्यामध्ये एशिया कपचे विनर्स आहेत, वुमेन्स T20 वर्ल्ड कपचे विनर्स आहेत, अंडर 19 विनर्स आहेत. तुम्हाला असं वाटतं की आताचा जो वर्ल्ड कप सुरू आहे त्याचेही विजेते तुमच्या त्या समारंभात विजेता म्हणून आहे? क्रिकेटर्स बिझी शेड्यूल आहे आणि माझ्यामध्ये वर्ल्ड कप आणि IPLच्या मध्ये जो स्लॉट आहे तिकडे आम्ही त्यांचा मानपान जो सत्कार करायचा तो करणार आहे. आणि आमची नक्कीच इच्छा असेल की सूर्यकुमार यादव असेल, शिवम दुबे असतील, जे मुंबईचे प्लेयर आहेत भारतीय टीम मध्ये आहेत, त्यांचा आम्ही उचित स्थान देऊन त्यांचा सत्कार येणाऱ्या अवॉर्ड्स मध्ये करू. धन्यवाद. थँक्यू.